नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसून येत आहे। त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा जलमय झाले। अशाच प्रकारे सांडपाडा या परिसरामध्ये जर आपण बघितलं तर मुसळधार पाऊस जो पडत असल्यामुळे संपूर्ण विस्कळीत झालेला दिसून येत आहे। आपण याच दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो सांडपाडा रेल्वे स्टेशनच्या बाजूला जो बोगदा आहे त्या बोगद्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे या आपल्या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता। मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे प्रवाशांना किंवा वाहन चालकांना याच मार्गातून जो आहे प्रवास करावा लागतोय। त्यामुळे संपूर्ण पाणी जे आहे 4 ते 5 फूट जे ते पाणी साचले, त्यामुळे संपूर्ण बोगदा जो आहे पाण्याखाली गेला की काय असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे। त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने पोलखोल या माध्यमातून झालेले आहे। त्यामुळे एकीकडे नवी मुंबई महानगरपालिका सांगत असते नाले सफाई झालेली आहे, मात्र मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे। आता पाणी काढण्याचं काम जे आहे नवी मुंबई महानगरपालिका करताना दिसतोय। त्यामुळे संपूर्ण या बोगद्याखाली पाणी साचल्यामुळे संपूर्ण प्रवाशांचे वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसतोय। संपूर्ण पाणी जर आपण बघितलं हे संपूर्ण पाणी या दृश्याच्या माध्यमातून दिसून येत आहे। त्यामुळे संपूर्ण त्या भागामध्ये जर सुद्धा इकडे जाण्यासाठी सायन पटेल महामार्ग जाण्यासाठी गाड्या त्या बाजूला ठेवण्यात आलेल्या, त्यामुळे याच परिस्थितीत जर संपूर्ण जलमय आपल्याला दिसून येतं। त्यामुळे आपण जर बघितलं या मुसळधार पावसाचा फटका जो आहे संपूर्ण नवी मुंबई शहराला बसलेला दिसून येत आहे। त्यामुळे संपूर्ण परिस्थिती काय असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसह विकास तुरगडे, साम टीव्ही, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।